नमस्कार. आज आपण शुभचिंतन या कार्यक्रमासाठी सर्वजण जमलो आहे. आज 10वीचा निरोप समारंभ. सगळे आतुरतेने आहेत की कधी सुटतोय कधी संपतोय. सगळेच बसले ती. तर हा क्षण सगळ्यांच्याच म्हणजे आठवणीत राहणार आहे. सगळेच ह्या क्षणासाठी आतुर असतात. पहिली तर भीती असते की हा शाळेला सोडून जायचं. 3 वर्ष या शाळेत काढले आणि ह्या शाळेला सोडून दुसऱ्या कॉलेजमध्ये पुढचं शिक्षण घेण्यासाठी जायचं. म्हणजे एक भीती असते थोडीफार तरी. पण ती भीती घालवायला हे शिक्षक असतात. ते म्हणतात की आता बाबा तुमचं हे बेसिक होतं, पुढे तुम्हाला अजून घ्यायचंय, शिक्षण घ्यायचंय, पुढे तुम्हाला जॉब वगैरे सगळं बघायचं, त्यासाठी हे खालचं बेसिक होतं. आणि ह्या शाळेत पहिला दिवस म्हणजे पहिल्या दिवशी भीती होतीच की बाबा आता 7वी पर्यंत त्या शाळेत काढली, आता ह्या शाळेत यायचं म्हणलं नवीन शिक्षक, नवीन अभ्यासक्रम, मॅथ्स इंग्लिशमध्ये, सायन्स इंग्लिशमध्ये म्हणलं जमेल का, समजेल का, अशी भीती होतीच. पण आल्या आल्या म्हणजे ओळख तर सगळ्यांची होती की बाबा हे शिक्षक आहेत ह्या शाळेत. पण कसं आहे ना, ते शिक्षक म्हणजे नुसते शिक्षकच नाही तर मित्र म्हणून वागतात आमच्यावर. मित्राप्रमाणे म्हणजे सगळे समजून सांगतात की बाबा हे असं नाही, हे असं आहे, हे असं नाही करायचं, ते तसं करायचंय. तर पहिली भीती होती की सायन्सची, कारण की मला तर सायन्स एवढं जमत नाही. मॅथ्स आवडता विषय होता पहिल्यापासूनच, त्यामुळे मॅथ्सची एवढी काही भीती नव्हती. पण तरी पण बाबा मराठीत शिकलोय म्हणलं व्हॉल्यूमला काय म्हणतात, रेडियस म्हणजे काय, मराठीत माहिती त्रिज्या, व्यास, जीवा, पण ते इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे माहित नाही. तर 8वीत आल्यापासून तर पहिलं बेसिकच सगळ्या शिक्षकांनी म्हणजे कव्हर केलेलं की बाबा ह्याला हे. आणि आम्ही कोरोनाची बॅच म्हणल्यावर की आम्हाला काहीच माहित नाही. 2 वर्षात आम्ही शाळेत नव्हतो, त्यामुळं जराशी बेसिकच होतं. ते पहिलं सर्व शिक्षकांनी ते पक्क केलं. आणि आता 10वीत त्याची काहीच भीती नाही म्हणल्यावर बेसिक पक्क आहे म्हणल्यावर काहीच भीती नाही. बेसिक पक्का असल्याशिवाय पुढचं जमत नाही असं म्हणतात. तर पहिलं तर मी जमदाडे सरांविषयी बोलेन. इंग्लिश मला न आवडता विषय होता पहिला, म्हणजे भाषण वगैरे सगळंच मला इंग्लिशमध्ये करायला आवडायचं नाही, पण लिहिता वाचता म्हणजे परफेक्ट यायचं. तर सरांनी मला पहिला 8वीत आल्यावर बोललं की इंग्लिशमध्ये भाषण करायचे. मी म्हटलं मला इंग्लिशमध्ये नाही जमत, मी मराठीत करेन. तर सर बोलले नाही इंग्लिशमध्येच करायचं. बरं ठीक आहे. 2-3 वेळा टाळलं पण 9वीत केलेलं बहुतेक. तर सरांनी माझं ग्रामर, काळ, टेन्स सगळे ग्रामरची वाक्य म्हणजे कुठं काय वापरायचं, विरामचिन्ह, हे सगळं पक्क केलं. आणि त्यांचा दुसरा एक विषय म्हणजे चित्रकला. मला चित्रकला आधीपासून आवडत नव्हती, पण 8वीत आल्यापासून त्यांनी मला इंटरमिजिएट, एलिमेंटरीला बसवलं. त्यावेळेस कळलं की अरे आपल्याकडे ही पण कला आहे, ही पण कला आपण जोपासू शकतो किंवा आपल्याला ही जमते, आपण ह्याच्यावर पुढं काहीतरी करू शकतो. सरांनी सांगितलं की कलर कसे करायचे, पेन्सिल कशी धरायची, ह्यापासून मला म्हणजे शिकवावं लागलंय की पेन्सिल किती अंतरावर धरायची आणि तेवढ्या अंतरावर का धरायची. म्हणजे कारण असतं ना एक की बाबा हे एवढं अंतर का धरायचंय किंवा हे अंतर का पाहिजे, त्यासाठी पण रिझन असतात. आणि त्यांच्यामुळेच मला वाटते चित्रकलेत A ग्रेड पडली असावी, कारण की त्यांनी बेसिकच माझं सगळं क्लिअर केलेलं की बाबा असं असं नाही असं आहे. तिथं गेल्यावर ना असे शिक्षक असतात, स्वतः काढायचं. तिथं तुला समजा सपोर्ट करायचे एवढे शिक्षक आहेत, पण तिथं गेल्यावर ना तुलाच काढायचंय. मग तिथं गेल्यावर चित्र वगैरे देऊन आलं. रिझल्टच्या दिवशी एवढी उत्सुकता होती की बाबा मला किती मार्क पडल्यात, किती ग्रेड पडले. तर मी सरांकडे गेली तर सर बोलले की मला तुला A ग्रेड पडले. म्हणलं खरंच, मी एवढं चांगलं पण काढलं नव्हतं. तर सर बोलले नाही पडले A ग्रेड. मला म्हणजे माझ्या आनंदाचा ठाव ठिकाणाच नव्हता की बाबा मला A ग्रेड पडले. आणि नंतर सरांनी म्हणजे चिटणीस साहेब आलेले तेव्हा सत्कार वगैरे घेतला. आता मराठीत सर मला भाषण आवडायचं पण तेवढं पण नाही. पण स्टेज डेअरिंग, बोलताना शब्द कसे वापरायचे, किती उशीर बोलायचं किंवा मोठी माणसे त्यावेळेस कसं बोलायचं, आपला प्रभाव त्या माणसांवर कसा पडला पाहिजे हे त्यांनी मला शिकवलंय.
मराठी म्हणजे मला खूप आवडायचं पहिल्यापासूनच बोलायला आणि वाचायला पण. त्यांनी म्हणजे खूप केलंय माझ्यासाठी, म्हणजे भाषण म्हणा सर्वच काही. त्यांचं एक मत असायचं की अक्षर अक्षर म्हणजे कसं असलं पाहिजे, बघतानाच असं मनात शिरलं पाहिजे की बाबा वा काय अक्षर आहे, असं उच्चारच त्या म्हणजे तपासणाऱ्याच्या मनात आला पाहिजे. तर त्यांनी 8वीत माझं म्हणजे अक्षर खूपच खराब होतं. त्यांनी मला काना मात्रा ह्यापासून सगळं शिकवलंय की बाबा हे असं नाही, हे असं द्यायचं असतं. आणि त्याचमुळे कदाचित माझं अक्षर सुधारलं असेल किंवा समजाडे सर मला फळं लिहिला लावायचे की बाबा असं लिही, असं नाही असं लिही, ही वेलंटी अशी असते. तर त्यांच्यामुळेच मला अक्षर किंवा बोलणं, भाषण, वक्तृत्व हे मला त्यांच्यामुळे जमायला लागलं. दुसरे म्हणजे पाटील सर. पाटील सर मला मॅथ्स विषय खूप आवडतो पहिल्यापासूनच, पण भीती होती की बाबा हा जमेल का इंग्लिश मध्ये म्हणल्यावर. पण त्यांनी माझं सगळं क्लिअर केलं, म्हणजे मॅथ्स मला परफेक्ट जमतं आता बऱ्यापैकी. तर पहिलं तर अशी भीती होती की नवीन शिक्षक आहेत म्हणल्यावर जमणार नाही. पहिले कांबळे सर होते त्यामुळे ते काय असेच शिकवायचे, मित्र म्हणून राहायचे, असं हे नाही असं नाही तसं, कंटाळला बस असं असायचं त्यांचं पहिलं. पण हे कसे वहीत नाही सोडवायचं, फळ्यावर सोडवायचं. ज्याला फळ्यावर सोडवता येते ना त्याला वहीत सोडवता आपोआप येतं, आणि फळावर सोडवलेलं डोक्यातही राहतं, पेपरमध्ये आठवतंय. ती डेअरिंग त्यामुळे कदाचित मला आत्ता 10वीची गणितं सोपी जातात. मी घरी तेच करते की वहीत नाही सोडवायचं, नुसतं वाचून काढायचं, गणित बघायचं परत आणि सोडवायला सुरुवात करायची. बघून सोडवायचं नाही, गाईडचा वापर करायचा नाही. जमत नसेल ठीक आहे सरांना येऊन विचारायचं, पण गाईडचा वापर नाही करायचा. असं म्हणजे त्यांनी शिकवलेलं. नंतरचं म्हणजे हिंदी सर. हिंदी सर म्हणजे आमचे वर्ग शिक्षक 8वी पासून तेच होते, म्हणजे तेच आहेत अजून पण. त्यांची एक गोष्ट मला खूप आवडते की अभ्यास करायचा, पण कसा करायचा, काय करायचं त्यासाठी. आणि त्यांचा म्हणजे 8वीत आम्हाला इतिहास शिकवायला ते होते, इतिहास आणि हिंदी. इतिहासामध्ये मला इतिहास आवडायचा नाही जास्त, म्हणजे मला लिहिताच यायचं नाही कसंच. पण त्यांच्यामुळे कदाचित मला कळेल इतिहास पक्का झाला, लिहिता येतो आणि समजतो. पण त्यांच्यामुळे मला आपला ह्या भारत देशाचा इतिहास समजला. राजकारण किंवा राजकारणच काय असतं, कोण कोण माणसं असतात, ह्याला काय बोलतात, म्हणजे एखादा नेता आहे तो कोणत्या पदी आहे, त्या पदाची किंमत, त्या पदी का असतात, काय काम असतं त्या पदाचं, हे सगळं त्यांनी मला शिकवलं. त्यामुळेच मला म्हणजे आता जे काही चाललंय चालत्या जगात जे काही घडतंय ते मला समजते. मामा सावंत मामा आणि मामुलकर मामा. मामांची भीती म्हणजे अगोदरपासून नव्हतीच, कारण की ते पहिल्यापासून आमच्याकडे फ्रीलीच असायचे. चेष्टा मस्करी अशी असायचीच, आणि संगीतामुळे आम्ही त्यांच्यावर जायचो, म्हणजे स्पर्धांसाठी वगैरे. तर मामांचं एक म्हणणं असायचं की हसा खेळा सर्व काही करा, पण अभ्यास महत्वाचा आहे. अभ्यास महत्वाचा आहे पण त्याच्यावर खेळणंही महत्वाचं आहे, हे त्यांनी मला शिकवलं. मला खेळणं जास्त आवडायचं नाही, पण ते मामांमुळे जमलं वाटतंय, म्हणजे खेळायला आता आवडू लागले. त्यांचं एक म्हणजे माहिती का, माणूस कसा असावा, मामुलकर माणूस कसा असावा, तर तो गुणसंपन्न आणि विचारवंत असावा. त्याचं शब्द, त्याचे बोलणे सुस्पष्ट असावे, आणि त्यांचं एक वाक्य खरंय, म्हणजे बोलतात ते सत्य बोलावं. माणसाला आपली बाजू कधी अशी खोटी वाटली नाही पाहिजे, हा बोलतोय म्हणजे खरंच असं पटलं पाहिजे, असं मामांचं बोलणं असतं. दुसरं म्हणजे घोटके सर. हे म्हणजे शाळेचं सर्व कामकाज घोटके सर सांभाळतात. सर्व शिक्षकांचा पगार, मोठे मोठे कार्य हे ते सर बघतात. त्यांचं म्हणजे सहकार्य खूप लाभलंय, कारण की ते सतत सांगतात की अभ्यास हा महत्वाचा आहे. भावी जीवनासाठी तुम्हाला अभ्यास म्हणजे शिक्षण हे खूप महत्वाचं पडणार आहे, कारण की ह्या धावत्या जगात शिक्षणाला खूप म्हणजे स्थान आहे. का तर सर्वच उच्च शिक्षण घेतात, सर्वच टॅलेंटेड असतात. आपली कला तिथे कशी लाभेल
कशी रुजेल हे सर ते सांगत असतात. म्हणजे त्यांचं सर्व कार्य हे मला खूप असं आतुरतेने असं ऐकावं वाटतं किंवा ते बोलतात ते सतत असं ऐकावं वाटतं. तर मॅडम 6 महिन्याचा प्रवास आहे का नाही, 6 महिन्याचा प्रवास खूप छान वाटलं त्यांच्यावर, म्हणजे राहून सायन्स म्हणा, सायन्स शिकवतात त्या, खूप भारी वाटलं. 6 महिने म्हणजे जास्तच झाले, कारण की त्यांचं बोलणं कसं असतं तर सायन्स हा विषय प्रयोग असला तर सायन्स मधला तो का नाही एका सुरळीतपणे का नाही समजून सांगतात, मराठीतही आणि इंग्लिशमध्ये शब्द मराठी ट्रान्सलेट करून सांगतात आणि ते कदाचित अशा गोष्टीप्रमाणे डोक्यात फिटवतात आणि ते पेपरमध्ये उतरवता बरोबर येतं, का तर गोष्ट आहे, आपण गोष्ट ट्रान्सलेट करू शकतो. मग प्रत्येक कन्सेप्ट, प्रत्येक गोष्ट, थेरीज, लॉज सगळे असे गोष्टीप्रमाणे डोक्यात आहेत आणि सायन्स मध्ये 30च्या अबाव पडतील एवढी खात्री आहे त्याच्यामुळे. तर बाबर मॅडम 8वी पासून होत्या. बाबर मॅडम 8वी पासून होत्या, तर 8वी आणि 9वी 2 वर्षांचा प्रवास मी त्यांच्यावर काढला. मॅडमचं बोलणं कसं असतं माहितीये, मॅडम म्हणतात की खेळा, सगळं करा, पण अभ्यास महत्वाचा आहे. मॅडमचं म्हणजे सगळ्या कला जपा, तुमचं सगळीकडे कौतुक व्हा, वक्तृत्वमध्ये घ्या, सगळीकडे भाग घ्या, पण अभ्यास हा महत्वाचा आहे. सायन्स विषय म्हणजे कठीण असतो. सायन्स मध्ये म्हणजे मार्क चांगले पाडणे, लॉज वगैरे पाठ करणे हे त्यांचं म्हणजे एक सूत्र आहे की ते बाबा करावंच. त्यांचं म्हणजे शिकवण्याची पद्धत म्हणजे अशी की ते शिकवताना का नाही रॅन्डमली कुणाला पण उठवतात की बाबा हा मी काय बोलले, हा लॉज सांग. त्यामुळे सगळी मुले अशी सावध असतात की बाबा आपल्याला उठवलं, आपल्याला सांगता आलं पाहिजे, नाहीतर आपली फजिती होणार. त्यामुळे मॅडमच्या तासाला म्हणजे आम्ही सावधच असायचो की बाबा ह्या मॅडम आपल्याला उठवणार आहेत मधनं. आणि 8वीत आल्यावर पहिली तर भीती तीच होती, त्यामुळं शब्दानं शब्द पाठ करायची, मी तर तेच करायची, शब्दानं शब्द पाठ करायची, का तर रॅन्डमली उठवलं आपल्याला सांगता आलं नाही तर फजिती होणार. त्यामुळे मॅडमच्या तासाला का नाही सायन्स मध्ये म्हणलं की मला पहिल्यापासूनच आवडायचं नाही, पण आता आवडायला लागला, का तर रॅन्डमली उठवणार म्हणलं ना आपल्याला पाठांतर करावं लागलं. पाठांतर केल्यामुळे डोक्यात राहिलं सगळं आणि जमू लागलं सायन्स, बाबा हे जमतंय, आपल्याला जमतंय म्हणून करू लागलंय. मॅडम सपोर्टिव्ह आहेत या की बाबा ही गोष्ट तुझ्याकडे आहे, ही कला तुझ्याकडे आहे, तर सपोर्ट करायचा, सपोर्ट कर. म्हणजे मॅडम सपोर्ट करतात की बाबा तू कर तू कर तू कर. आणि दुसरे म्हणजे चिटणीस साहेब. आमच्या शाळेत म्हणजे ह्या शाळेत कुठलीही जयंती असू दे, पुण्यतिथी असू दे, कार्यक्रम असू दे, पुरस्कार असू दे कुणाला द्यायचा, तर ते आवर्जून येतात, का तर मुलांना प्रोत्साहन भेटावं, मुलांना आवड निर्माण व्हावी की बाबा आपण ही गोष्ट केली तर आपल्याला कोणीतरी सन्मान करते, आपला कोणीतरी आदर करते. नाहीतर कशी असतात काय काय मुलं येतच नाहीत, काय करायचं बाबा इथं येऊन, किंवा काय करायचं या नाहीच, कोण काय बोलणार तर काय करायचं म्हणून अशी येतात. पण तुमच्यामुळे कदाचित प्रत्येक मुलाच्या मनात एक अशी भावना निर्माण झाली की बाबा हे शिक्षक आहेत, हे सर आहेत जे आपला सन्मान करतात, आपल्या कलेला वाव देतात, असे एक सर आहेत, असे त्यांचं म्हणजे प्रत्येक मुलांच्या मनात असेल. आणि त्यांची एक गोष्ट मला खूप आवडते की प्रत्येक भाषणात ते वेगवेगळा मुद्दा मांडतात, वेगवेगळ्या माहिती सांगतात, का तर या मुलांना कळावं की बाहेरच्या जगात काय घडतंय, काय चाललंय, काय काय होतंय, हे त्यांच्यामुळे कळलं की त्यांचे मला म्हणजे असं भाषण, वक्तृत्व हे ऐकायला खूप आवडतं आणि फिट्ट राहतं ते डोक्यात. पण सर जेव्हा बोलतात ना तेव्हा माझी नजर कुठंच जात नाही, म्हणजे ते बोलतात हे ऐकलं पाहिजे, हे समजलं पाहिजे असं मला वाटतं, मला तरी वाटतं. तर त्यांच्यामुळे मला मोठं स्टेज स्थापन झालं, म्हणजे मिळालं की बोलण्यासाठी, ते म्हणजे ग्रंथमहोत्सवात. म्हणजे मला माहित पण नव्हतं की बाबा एवढा मोठा काहीतरी म्हणजे कार्यक्रम असतो आणि त्यात आपल्याला बोलायचंय. थोडी भीती होतीच, पण 8वी 9वी पासून जे सर आमच्या शाळेत यायचे किंवा आमच्यावर बोलायचे, आमच्यावर फ्रेंडली राहायचे,
ते शिक्षक तिथे आहेत, त्यामुळे भीती काय नव्हती. त्यांच्यामुळे मला तिथे म्हणजे पुरस्कार, एक सन्मान प्राप्त झाला, एक ओळख निर्माण झाली तिथल्या म्हणजे त्या वातावरणात. मी अनेक जणांवर भेटले, अनेक जणांवर बोलले, मला कळलं की की म्हणजे आपल्यापेक्षा म्हणजे बाहेरच्या जगात किती म्हणजे शिक्षित लोक आहेत. आपल्याला किती शिकलं पाहिजे, ह्यांच्यासारखं आपल्याला बनलं पाहिजे, हे त्या सरांमुळे कळलं. आणि त्यांच्यामुळेच कदाचित मला स्टेज डेअरिंग यावी म्हणजे मिळाली. कारण की त्यांचं बोलणं असं रॅन्डमली कुणाला पण उठवतात की बाबा खर तर कर, काय बोलायचं तर काहीतरी कुठल्याही मुद्द्यावर आपलं 2 मिनिट का होईना मत मांडता आलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं असतं. जाता जाता एकच शाळेविषयी थोडस बोलते. गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे, आमची तू जन्मदात्री, आम्ही तुझी पाखरे. देऊन बळ पंखांना तू करीती प्रतिपाळा, सर्वाहूनही निराळी माझी शाळा. धन्यवाद.